₹35। पेट्रोल मिलेगा इस देश में ₹35। राईट राईट येऊन दे येऊन दे येऊन दे सरकार इकडे अजून मागे सरकार डीजल मिलेगा इस देश में ₹35। डीजल मिलेगा इस देश में ₹35। राईट राईट येऊन दे येऊन दे येऊन दे अजून मागे सरकार ऐका अजून मागे सरकार अरे ऐका हो एक मिनिट ऐका घाल माझ्या अंगावर मी तर क्रॅक झालोय पण हे काय बोलायचं ते? काय बोलणार याच्यावर? मी सायकलचा 12 बॉक्साचा पान आहे. याचा तपास तर व्हायलाच हवा. कशी बी सायकल खोलतो आणि कशी बी फिट करून टाकतो. हौस तेच बसायचे तेच फिरायचे गाडीमध्ये त्याला. आणि म्हणून आता आपण मेट्रो असेल, मोनो असेल, रेल्वे असेल याचं इंटिग्रेशन करतोय. मला नाही बसू दिलं गाडीत कोणा. एसटीने यायचे हे एसटीने मी पाहिलंय एसटीने आणि त्याला सिंगल तिकिटावर आणतोय. एक तिकीट घेतलं की ते मेट्रोतही चालेल, ते बस मध्ये देखील चालेल. तिकीट काढायचे की नाही काढायचे कार्यकर्ते त्यांनाही माहित नाही. याचा तपास तर व्हायलाच हवा. आता माझी पाळी तुमच्यावर येऊ नये म्हणजे झालं. पेट्रोल नसायचं गाडीत रात्री चोरायचे सकाळी टाकायचे. अरे माझ्याकडे सीडी आहे. यांचे रेट पहिले खाली आणा हे लोकांना परवडू देत. काय फरक पडतं पेट्रोल तेवढंच जळणार आहे. काय मराठीत म्हणे ना ज्याचं जळतं त्याला कळतं. इंजिन पण तंदुरुस्त असलं पाहिजे ना. आमचे चटके आम्हाला माहिती. काय बोलणार याच्यावर? कोण कधी ऍक्सिलेटर दाबतं, कोण कुठे ब्रेक लावतं. याच्या पुढे चाक नाही अडकणार. पण तरी सुद्धा स्टेअरिंगवरची पकड मी तशी काय सुटू देणार नाही. वाज वाज सायरन वाज. डायरेक्ट मुंबई पर्यंत कोणीच नाही आपणच. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. त्या ठिकाणी सिग्नल बिग्नल सगळे मोकळे असतात म्हणून त्या ठिकाणी गाडी सुसाट धावते. हे कोणतरी असतात 8:30 बिडेट वाले आणि गर्दी पण इतकी झाली आता तिकडे. राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, जोपर्यंत त्यांचे सिग्नल आहेत तोपर्यंत स्टेअरिंगने सुरळीत गाडी चालेल. आमच्या नेत्या सोनिया गांधींनी आम्हाला सांगितलं की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून सरकार चाललं पाहिजे. असं गेलं तर सरकारच्या बाहेर पडायचं. सत्यानाश. तुमने अगर प्यार से देखा नहीं मुझको, तुमने अगर प्यार से देखा नहीं मुझको, तो छोड़ के शहर में कहीं जाऊंगी, तो छोड़ के शहर में कहीं जाऊंगी. जितना करो जाने वो मान लो कहना, जितना करो जाने वो मान लो कहना, वरना मैं लौट के न कभी आऊंगी, वरना मैं लौट के न कभी आऊंगी. फक्त आपल्यामध्ये स्पर्धा होता कामा नये. ज्या वेळेला सिग्नल लागतील त्यावेळेला मग दिसेल. वाटून घ्या ना आपल्यात. किती जण तुम्ही? 1 2 3 खाली लावला चटका. काय एक नग भेटतात मी तुम्हाला सांगतो ना. कोणाला वाटत होतं का तिन्ही पक्ष कधी एकत्र येतील? आता तुम्ही कोणत्या पक्षात आहे माझं माहित नाही. भविष्यात मी ओबीसीची शक्ती काय आहे हे सुद्धा करणार. प्रत्येकाला आपली ताकद माहिती पण विनाकारण शेवट सगळेजण शक्ती दाखवतात.
तर शिवसेना बहुमत दाखवू शकते. आपसात मारपीट नको, समजूत वगैरे कोणी काढणार नाही आणि काढण्याची गरज नाही. डोक्यामध्ये खुन्नस होती. मी तेव्हा अनाउन्समेंट नव्हतं केलं, तुम्हाला कल्पना असेल. जे शब्द पाळत नाहीत त्यांना आम्ही घरी पाठवतो. हम तो डुबेंगे सनम, लेकिन आपको ले डुबेंगे. माझी मी तुम्हाला परिस्थिती सांगतो, मला पोहता येत नाही. मी दाढी करताना पण टायर बांधतो, इतका पाण्याला घाबरतो. पूछ लो आंख का पाणी, आंखेच डोळ्यात आलेलं पाणी पुसून टाक. ते चालूच राहतं. हा लाईट जरा कमी करूया. असं आहे की मला इतिहास आठवतो. अजून काही इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. म्हणजे कसं? 1918-19 दरम्यान रोलॅट ॲक्ट नावाचा ॲक्ट लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी आणला काय बोलणार, सगळे तज्ज्ञ वा. आणि त्याच्या विरोधात अजून काही लोकांना सत्य कळलेलं आहे. हे आम्हाला सगळ्यांना दिसतंय, पण तरी देखील त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे. वा, सगळ्यांना माहिती आहे. चालते तो पण चाला, गाडा न्या पुढं आणि वाडा. त्यांना कळलेलं दिसत नाही नाटक संपलं. देश की पहली बुलेट ट्रेन ये हमें प्राप्त हो रही है. बुलेट ट्रेन कशाला पाहिजे, बाकी ट्रेन आहेतच. माझ्या बरोबर बसा तुम्ही मेट्रोमध्ये, सीट तरी बसता का त्याच्यामध्ये? आम्ही कसा विश्वास ठेवायचा? अरे माझ्याकडे सीडी आहे. पुरे गड्डे करून ठेवले. का नवीन लोकांना महाराष्ट्रात येऊनच द्यायचं नाही? पुन्हा तेच चालू आहे, पुन्हा तीच मुंबई. नवीन लोक वाहतुकीत नाहीत का? आमचे जे जुने लोक आहेत ते नव्या मालला येऊ देत नाही. मी म्हणतोय काय, मी सांगतोय काय, जुने जे आहेत त्यांनाच मिळालं पाहिजे. पण लोकसला अल्प संतुष्टी आहे. त्याला काय देणं घेणं नाही त्याला. का नवीन लोकांना महाराष्ट्रात येऊनच द्यायचं नाही? विमानतळ बांध, सब बांध. बरं मी बोललो काय होतो? हा कोणाच्या का काळातले असणार? आणि यांचं फावतं त्याच्यामुळे. आमचं कुणी दाखवत नाही हो टीव्हीला किंवा पेपराला. 5 रुपयात शिवभोजन थाळी देतोय, भरलेली थाळी देतोय, रिकामी थाळी वाजवत नाही करोना घालवायला. महाराष्ट्र नीट करा, जेवणासाठी नाही आलो तुमच्याकडे. तुम्ही मास्क नाही घातलं. मी घालतच नाही. छान, अप्रतिम. सादर करत आहे सुपरेट गीत राडा राडा राडा. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. आम्ही वाघ आहोत. कोणी सांगितलं वाघ आहे? हो, माझी मिशी आहे नाही का, वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते. पण या मी वाट बघतोय. मग पिंजऱ्यामधला वाघ आहे काय पिंजऱ्याच्या बाहेरचा वाघ आहे ते पण स्पष्ट कर. पिंजऱ्यात बसलोय आम्ही आणि पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवतो, आतमध्ये येऊन टाकतो. कोणाला दादागिरीची भाषा, कोणाला वाघाची भाषा. आम्ही जे आहोत हे आम्ही वाघाच्या काळजाची माणसं आहोत. उंदीर नाही मारलाय शिवसेनेचं, सोडा उंदीर. आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं, याच्यामध्ये आम्ही मोडत नाही. आम्ही वाघ अरे वाघ काय, कोणा कानफडत तरी मारला काय, कोणा कानफडत तरी मारला काय. आता ज्वालामुखीचा स्फोट झाला. नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला? तुम्हाला या थपडीचा आवाज सावश्य नाही ऐकायला आला का? वो थप्पड़ की गूंज आपको अभी सुनने दे रही क्या? काय करायचं ते कर रे, आमचं आम्ही आहे ओपन. सरकार इकडे, सरकार इथे येऊन बकवास करू नका. मेरी परवानगी. सरकार इकडे. हे मी आत्ता सांगतोय. जरा घर के नजीक आओ. इकडच्या लोकांना पाहू द्या. बडबडण्याने काही होत नाही. कंपाऊंड में आओ. सरकार अजून मागे सरकार. आणि शांतपणा कराल, आमच्या अंगावर याल. हा पत्थर तो लंबा से मारते है ना. सरकार इकडे.
शिवसैनिकाचा एक वेगळा रुबाब आहे. ते शिवसैनिक गेले आम्हाला फक्त आदेशाची गरज हवी आहे. भीक घालत नाही असल्या शिवसैनिकांना. आम्ही बी तर तयार आहो. समोर उभं तरी राहावं. बदला खुन्नस. बघूया ना, आता मी रस्त्याने जाणार आहे. लक्ष ठेव जा. तुम्ही मागे कॅमेरा लावत या. असा तसा नाही येणार. सांग ना म्हणा. असा येईल. कधी म्हणावं. आमच्याकडे पण 11 आमदार येतात. अरे जो मी नाही जुमानत. मी फार डेंजर माणूस आहे. खुनशी आहे. आम्ही डबल आक्रमक आहोत. जे कमळ म्हणजे आम्हीच. पथक निघालाय, अटक होणार का? नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला? 68 खाली अटक, 69 खाली सुटका, एवढंच आंदोलन करतो सध्या आम्ही. बाकी काही कार्यक्रमच नाही. 135चं उल्लंघन झालं म्हणजे जेल होते ना. मी प्रॅक्टिकल वकील आहे. काय झालं आमच्या राणे साहेब? इतके चिडचिड करताय. पण वकीलच वाटतो रे असं सगळं. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ ऐका. राजकारणात 2 घ्यायचे असतात, 2 द्यायचे असतात. मार खाऊन आले, 12 जण हॉस्पिटलला. अजून मागे सरकार. तर एक लक्षात घ्या, शिवसेनाच आहे. तिथे रस्ते भी हा बी नाही सरकार. अजून मागे सरकार. बडबडण्याने काही होत नाही. तुम्ही ऐकूया त्यांची पोरं. आपली मुलं आधी किती पराक्रमी आहेत ते बघा. सगळ्यांची वाट लागेल. नीलच नितेश, अरे तुला पूर्ण उरती. तुझ्या विधानसभेत एकटा आमचा नितेश भाग पडतोय. आम्हाला बोलायला लावू नका. जर काय बोलला तर त्याला जशास तसं उत्तर देऊ. करारा जवाब मिलेगा, मगर वो कब मिलेगा वो हम तारीख बोलेंगे नहीं. याच्या काही तारखा माहित असतात का? ज्योतिष के बाद जाके मैं तारीख एग्जैक्ट देऊंगा. 2-4 महिने थांबा की जरा. आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठून खंड सुटतो. त्याला दाखवावं लागेल कोथळा कसा असतो. तलवार, खंजी, राडा. संजयजी, कोथळा काढण्यासाठी जे हातात घ्यावं लागतं तेवढी तुमच्या दंडामध्ये ताकद आहे की नाही बघा. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही असतो. कोणाच्याही हातामध्ये तुम्ही काही देतायत. नाही केलेगा गुंडाराज. कोण माणसं येत आहेत, काय करतायत, काहीच माहिती नाही. त्यांच्यावर कलम दाखल करून अटक केली पाहिजे. ताबडतोब करा. पोलिसांनी पाहत राहावं. कायदा आणि सुव्यवस्था अशी राखली जाईल. कायदा आणि सुव्यवस्था नाही केलेगा गुंडाराज. याला सुरक्षितता म्हणतात. काय संरक्षण आहे त्याला? मी स्वतः संरक्षण मागणार नाही. अहो मी जे बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच आहे. पोलीस तिथे जाऊन आले. त्यांनी तपासून पाहावं. त्या कोण तुमचा कमिशनर आहे ना, त्यांनी. आम्ही सज्जन आहोत, सुसंस्कृत आहोत. आश्चर्य. नॉट डन. उत्तर द्या. जब रास्ते पे उतरते हैं हम किसी को टोकेंगे नहीं. अरे करे तो पीछे नहीं हटते, फटे लेकिन हटे नहीं. यदि किसी ने टोका तो छोड़ेंगे भी नहीं. थांब रे भाऊ, लोक सगळा ऐक ना. माझं तर म्हणणं आहे या नावाचा हल करा. तुम्ही कोणी माझं काही करू शकत नाही. तुम्हीच घाबरलेले आहात. तुमच्या कुठल्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. नका घाबरू. माती आमची आहे. या माती खाली महाराष्ट्राचे, मुंबईचे दुश्मन गाडून आमचं मग सरकार वर आहे ना. किती जणांना करायचं तेवढं करा. थोडा हमक्या जातो तुम्ही. ह्या मग काय आलं, करू आम्ही नागरिक आहोत, करू. तुम्ही स्वतः काय आहात याचं भान ठेवून तुम्ही वक्तव्य केलं पाहिजे. तो का राष्ट्रपती आहे का पंतप्रधान आहे आदेश काढायला? कोणाला पडलं तुम्हाला? राणे राणे राणे, अटक अटक अटक. जमीन जमीन जमीन.
यात्रा 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 केवढ्याला पडलं तुम्हाला? चंद्रकांत पाटील वो आपको महंगा पडेगा, वो आपको महंगा पडेगा. अरे तू कोण सांगणार? आम्ही करू. पण वाघाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची भावना आम्ही अनेकदा व्यक्त केली. आश्चर्य असं आहे, वाघ कुठचाही असो त्याचं संरक्षण संवर्धन होणार. कुठल्या स्वप्नात बोलतो हा? बरं, वर काहीच भांडण नसतं ना. वर इतकं गोड आहे की रोज दिवाळी. केंद्राशी मी बोलतो ना, केंद्राशी मी बोलतो ना. आम्ही आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पाहून येऊ. काय काय वाघ कुठचाही असो त्याचं संरक्षण संवर्धन होणार म्हणजे होणारच. अरे काय आता मी बोलू की नको? पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. अरे काय आता तुम्ही निघून जाणार आहात? चंद्रकांत पाटील वो आपको महंगा पडेगा. भाजपला परवडतंय ना आम्ही, त्या भारतीयांचं काय ऐकायचं? ते काय तो विनायक राऊत, ते 2 राऊत तर शिवसेनेला डुबवणार आतमध्ये एकदम खोल समुद्र आहे का? तलावात. माझ्यावरती सुद्धा 15 गुन्हे दाखल केले. मी तर फार छोटा कार्यकर्ता आहे. नाही ऐकलं ना तर मला येऊन सांगा. आमचं कोणी दाखवत नाही हो टीव्हीला किंवा पेपराला. त्याचं का नाही दिवस रात्र तुम्ही दाखवत? अरे ऐका रे, आम्ही म्हणू द्या करू, आमचं केंद्रामध्ये सरकार आहे. आमचं मग सरकार वर आहे ना, आहे ना. तरी सध्या तेच चाललंय महाराष्ट्रामध्ये. यांच्या विरोधात जो बोले तो जेल. पाहू ना हे कुठपर्यंत उडी मारतात ते. आम्ही कसंही वागू, आम्ही ह्याला हात टाकू, आम्ही त्याला हात टाकू. तसं भाजपचं जाळं खतरनाक आहे, तुम्ही लक्षात. इथे येऊन बकाल बडबड करायला तुमचं मंत्रिपद नाहीये. माझ्याकडे मंत्रिपद नाही, पैसे नाही, काही नाही. आता विषय काय चाललेला आहे? मला काय सांगता तुम्ही? मी पण कॅबिनेट मंत्री आहे देशाचा. कॅबिनेट का एक मंत्री आणि सरकार नाही होती. त्यांनी महाराष्ट्र पाहावा. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, तुम्ही देश समजून घ्या. महाराष्ट्र सांभाळावा. पळून जावं लागलं पश्चिम बंगालमधून तुम्हाला. अज्ञान आहे या माणसाला, फार अज्ञान. तुम्ही तुमचं खातं मजबूत करा, देशाला दिशा द्या, रोजगार द्या. तू कोण आहे? तुझा काय संबंध आहे? कोण काय संबंध आहे तुझा? पाहू पाहू. तुला नाचता पण येत नाही. तुला नाचता पण येत नाही. म्युझिक मी तर क्रॅक झालोय. पण हे काय बोलायचं होतं? त्यामुळे मुळात सामनाच्या अग्रलेखाला आम्ही काही किंमत देत नाही. एक कोण अग्रलेख में लिखा है? कोण लिखा है? संजय राव. मी सामनाचा कार्यकारी संपादक आहे. वा 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 वा. त्या संपादकीयाची जबाबदारी संजय राऊतांची आहे. ये कोई संपादक के लायक है ही नहीं. ते कोण ठरवणार? ते कोण ठरवणार? दादा एखादी पेता का? का तुम्ही आता पाणी पिताना तर इथे म्हणा एका झटक्यात बाटली रिसवली त्यांनी. हो, माझा कार्यकर्ता एक बाटली नाही फेकेल, अख्खा क्रेट फेकेल. आमचे 3 आहेत, एक नाही. 3 खातो का नाही तो? थांब. दारू पियो खूप जियो, महाराष्ट्र ते मध्य राष्ट्र.
हा कार्यक्रम नेतामध्ये राबवायचा आहे. 3 खातो आणि एखादी पेतो ग भाऊ. आणि लिटल जास्त नाही. दारू दुकानं महाराष्ट्राचे बंद करा. आपण बाटली तोंडाला लावली असते की मोकळीच करून खाली पाहिजे. का नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला? अनुभवाशिवाय बोलत नाही माणूस. मोकळीच करून खाली पाहिजे. हे तर आम्हाला वाटतं. हम तुम बैठेंगे. अरे जहां बैठेंगे वहां शुरू होगा. रविवारी परवानगी आहे का? हेड श्रावण बिळाचं काही नसतं. पण आम्ही चक्रा मारू थकलो. अधिक मासाचा अर्थ अधिक घ्यावी. हायगाईच करायची नाही. श्रावण संपला. नंतर आपण दोघं मिळून 180 करू. ही कोणती राक्षसी वृत्ती आहे? 20 महिने 20 महिने 20 महिने 20 ते 60 असा 21 दिवसाचा कोर्स आहे तो. आपण बेरजेचं राजकारण करायला आलोय, वजाबाकी करायला नाही आलोय बाबा. काही नाही शून्य, काही नाही शून्य. पाण्याची अरे मी म्हणलं मग पाण्याला पर्याय दुसरं पेय कुठलं आहे? सांगतो मी अधिकाऱ्यांना सांगतो. दुसऱ्यात सुद्धा पाणीच घालावं लागतं म्हणलं. पण पैसे भरायचे ते सुद्धा बघावं लागतं ह्या सगळ्या राड्या. खरं आहे का खोटं आहे? राजकारणात टिकायचं लय अवघड आहे जयंतराव. काय रे? पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. स्वबळावर संदेश आम्ही आमच्या सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलेला आहे. ये तीर आगे से नहीं पीछे से मारा. ये तीर आगे से नहीं पीछे से मारा. मन की बात नाही सांगत आहे, जनभावना सांगत. 2024 मध्ये काँग्रेसच सत्तेमध्ये येईल. काँग्रेसच सत्तेमध्ये येईल. ये विश्वासघात है. ये तीर आगे से नहीं पीछे से मारा. काँग्रेसच भाजपला थांबवू शकतं. खलास पडतंय रे पडतंय म्हणलं हे खलास. टाकायला जायचं आणि भांडं लपवायचं आमचं काम नाहीये. आता दुधाने तोंड पोळलेलं आहे. ताक फुंकून प्यायला शिकलं पाहिजे. प्रचंड गर्दी शिवसैनिकांची. 17 माणसं. माणसंच नव्हती म्हणल्यावर प्रश्नच नाही. समोर लोकांचा पत्ता. क्लायमॅक्स एपिसोडचा क्लायमॅक्स. बात ऐसी है, इस पूरे मामले में हम पवार साहब से संपर्क में है. तुम्हाला तसंच पाहिजे. तुम्ही आम्हाला पाडल्यावर तुमचं कसं चाललंय? सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सत्तेतला वाटेकर या सगळ्यात मोठा शत्रू असतो, लक्षात घ्या. जर कोणी केसाला धक्का लावला ना, मग त्यांच्याकडे बघून घेईल. तो गुन्हा नाही का? शिवसेनेनं बांगड्या भरलेल्या नाहीत. नंबर 1. आम्ही काय बांगड्या भरलेलं नाहीये. अरे ऐका रे. आणि जर मनात आणलं तर खेडमध्ये आम्ही काय करू शकतो. हा क्राईम नाही. ते एकदा त्यांनी सांगावं. आम्हालाही माणसं फोडता येतात. आम्ही काय असं तसं इथं आलोय काय? अरे ऐका रे. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा विधानसभेचा उमेदवार राहील हे तुम्हाला मी आता. मग त्यांच्याकडे बघून घेईल. हा क्राईम नाही. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. एकीकडे मी उभा राहतो आणि उद्या सवाल जवाब.